जय काड सिद्ध. संत काय म्हणतात? एका भावासाठी देवभक्ता पडे तुटी. काय झालं? एक भाव. हा कुठला भाव? देव आणि भक्त. एका भावासाठी देवभक्ता पडे तुटी. खरं देव आणि भक्त एकच आहेत, कळलं ना? पण ते त्यांच्यामध्ये मध्ये तुटी पडली. कारण काय? असं काय झालं? हा जो अहमभाव आला ना, अहम म्हणजे मी कोणीतरी आहे म्हणून काय म्हटलं जातं? अहमभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. एकदा आपल्यामध्ये हा अहंकार आला, अहमभाव आला, मग काय होईल? तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. अहो, त्याला ज्ञान होणारच नाही. म्हणजे ज्ञान होण्यासाठी काय होतं? हा जो भाव आहे, अहमभाव आहे, म्हणजे ज्याला आपण वेगळ्या भाषेत म्हणतो ना, अहंकार आणि ममकार, हे दूर व्हायला पाहिजे. म्हणजे बघा काय होतं, आपण देवाला पाहायला जायचंय, देवाला भेटायचंय. मग ज्याला भेटायचं, कळलं की नाही, त्याला आपण निराळा समजतोय, कळलं की नाही? एका भावासाठी देवभक्ता पडे तुटी. म्हणजे ज्याला भेटायचंय त्याला आपण आपल्यापेक्षा निराळा समजलो. आता निराळा समजलो आणि त्याला भेटायला गेलो, अहो त्याची भेट होणारच नाही. का? कारण तो आपल्यापेक्षा निराळा नाहीच आहे. म्हणून हा भाव जो आहे, अहमभाव जो आहे, हाच दूर व्हायला पाहिजे. म्हणजे देव आणि मी निराळा नसून मी देवच आहे, हा भाव तयार व्हायला पाहिजे. तर आपल्यामध्ये हा अहमभाव कधी जातं? जेव्हा आपल्याला शुद्ध ज्ञानदृष्टी होते आणि काडसिद्धेश्वर महाराजांसारखे सद्गुरू आपल्याला मिळतात आणि ते आपल्याला ते बोध काय करतायत? ते महावाक्याचा बोध करतात. आपण लक्षात घ्या, आपण श्रवण, मनन, निधिध्यास हे सगळं चाललेलं आहे आपल्याला. संत संघामध्ये आपण येतोय, नेहमी येतोय आणि ऐकतोय. सद्गुरू भगवंत आपल्याला प्रबोधन करतायत, कळलं की नाही? आणि जे सांगितलं त्याचं आपण मनन पण करतोय, त्याच्यावर आपण चिंतन करतोय. हा, महाराजांनी असं सांगितलं, असं सांगितलं, कळलं की नाही? मग श्रवण, मनन आणि निधिध्यास. आता जेव्हा आपण जे ऐकतो की नाही, मग शब्दामधून ज्ञान प्राप्त झालं. महाराजांनी काही सांगितलं? अरे ऐक शिष्या येथींचे वर्मस्वये तूचे आहेसी ब्रह्म. हे ज्ञान दिलं महाराजांनी, सांगितलं की तू ब्रह्म तूच आहेस म्हणून. आता हे ज्ञान दिल्यानंतर आपण त्याच्यावर विचार करायला लागतो. अरे महाराजांनी सांगितलं तूच ब्रह्म आहेस, पण हे कसं काय? मी तर हे पंचभौतिक शरीर आहे. म्हणजे आपण स्वतःला शरीरच समजतो. कारण जन्माला आल्यापासून आपलं पहिलं लक्ष कुठे जातं? शरीराकडे. आणि म्हणून मग आपल्याला आपण स्वतः शरीरच समजत असतो. पण मग महाराजांनी सांगितलं अरे तूच ब्रह्म आहेस म्हणून. आता ह्याचा अर्थ काय? हे पंचमहाभूत जे आहेत ना, 5, त्यापेक्षा मी निराळा आहे. ह्या पंचमहाभूताचा, नंतर पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत. मग या पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांचा साक्षी मी आहे, हे आपल्याला ज्ञान व्हायला लागतं. कळलं ना? सद्गुरूच्या कृपेने आपल्याला ज्ञान व्हायला लागतं. सगळ्या क्रिया आपण करतोय, सकाळी उठल्यापासून सगळं काहीतरी आपण करतोय, पण त्याचा साक्षी मी आहे, हे आपल्याला ज्ञान झालं. आता हे ज्ञान झाल्यानंतर म्हणजे हा अहमभाव जो आहे, अहो बघा ना, आपण आता जेव्हा भगवंतानी आपल्याला माहिती आहे, गीतेमध्ये आपण पाहिलेलं आहे, विश्वरूप दर्शन आपण पाहूया पटकन. आता विश्वरूप दर्शनच्या वेळेला भगवंतानी काय सांगितलं? ठीक आहे, मी दिव्यम ददामी ते चक्षु पश्यमे योगमैश्वर्यम. मी तुला दिव्य दृष्टी देतो आणि ह्या दिव्य दृष्टीमध्ये काय होईल? तू माझं योग ऐश्वर्य जे आहे, माझं विश्वरूप आहे, ते तू बघ. त्याच्यासाठी काय सांगितलं? तुला दिव्य दृष्टी देतो. आता ही दिव्य दृष्टी म्हणजेच काय? भगवंतानी काय केलं? त्याच्यावर असा मायेचा पगडा टाकला आणि त्याचा जो अहमभाव होता, अहंकार, मी अर्जुन आहे, हा जो भाव होता तो दूर केला. म्हणजे अर्जुन या भूमिकेतून त्याला वेगळं करून टाकलं. कळलं की नाही? म्हणजे अहंकार आणि ममकार, अहंकार ममकार हे दोन्ही दूर करून टाकले आणि त्यामुळे कसं डायल्यूट केलं. मग आता त्यामध्ये त्याला विश्वरूप दर्शन बघता आलं भगवंताचं. कळलं की नाही? तसंच होतं ते. म्हणून अहंभाव जो आहे, कळलं ना, हा जो भाव जो आहे निघून जायला पाहिजे. आणि हे अहंकार आणि ममकार घालवण्यासाठीच आपलं सगळं चाललेलं आहे. आपण ज्याला साधना म्हणतो, साधन कशासाठी? आपल्यामधलं अहंकार ममकार जायला पाहिजे. म्हणून आपण गेलेलं PORT पाहिलं होतं.
कळलं ना, हे दूर व्हायला पाहिजे. आणि हे जेव्हा दूर होतं, कळलं ना, हा अहंभाव गेला की बस आपण निर्मळ आणि निशंक झालो. आता कुठलाही भाव नाही. आणि जेव्हा अशी स्थिती होते आणि अर्जुनाची भगवंताने अशी स्थिती जेव्हा केली, तेव्हाच त्याला अर्जुनाला विश्वरूप पाहता आलं. तर आपल्याला सुद्धा हे विश्वरूप बघायचं आहे. म्हणजे संपूर्ण आकाराला आलेले विश्व आहे, हे माझंच रूप आहे. कळलं ना, ह्या विश्वरूपाने मीच नटलेलं आहे, आपल्याला पाहायचं आहे. कळलं ना, म्हणजे श्रवण मनन निधिध्यास, निधिध्यासे साक्षात्कार, साक्षात आकार रूपाने संपूर्ण विश्व आहे, तो मीच आहे, माझंच रूप आहे, हे शुद्ध ज्ञान आपल्याला होतं. म्हणून ते आपण म्हटलं ना, एका भावासाठी देवभक्ता पुढे. ज्याला पाहायला गेलो, पण नंतर जेव्हा पाहिलं तेव्हा अरे मीच तो आहे एक. कळलं की नाही, हे ज्ञान आपल्याला सद्गुरु माऊलीच्या कृपा आशीर्वादाने होतं. जय काळ सिद्ध, जय